नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करून कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवाच. पण त्याबरोबर तुम्हाला आवडलेली एखादी कथा, कादंबरी, कविता जरूर शेअर करा. तीही आपण चॅनलवर सगळ्यांसाठी घेऊन येऊया. मृत्युंजय या पुस्तकाचे कर्ण, कुंती, परत कर्ण, दुर्योधन, वृषाली असे 5 महत्वपूर्ण भाग पूर्ण करून 6व्या भागाला कर्ण या सुरुवात करत आहोत. कर्ण 1. धुळीचे लोळ उडवीत मार्गावरची वळणं घेत माझा रथ हस्तिनापुराहून इंद्रप्रस्थाच्या दिशेनं धावू लागला. पण त्याही पेक्षा अधिक गतीनं माझ्या मनाचा रथ भूतकालच्या विस्तीर्ण जीवन मार्गावरून धावत होता. उडत होती ती केवळ स्मृतींची धूळ. चांगल्या 1.5 तपाचा काल निघून गेला होता. व्यक्तीच्या जीवनात 1.5 तपाचा कालखंड म्हणजे कितीतरी दीर्घ कालखंड. पण दीर्घकाळ हे काही स्मृती विसरण्याचं प्रभावी साधन ठरत नाही. निदान कटू स्मृती विसरण्याचं तर नाहीच नाही. उलट जसजसा अधिकाधिक काल जात राहतो तस तशा जुन्या स्मृती विचार मंथनाची विविध वर्णी वस्त्र लेवून प्रकर्षानं डोळ्यांपुढं नाचू लागतात. मनाला हैराण करून सोडतात. पांचालांच्या राज्यात स्वयंवर प्रसंगी द्रौपदीनं सर्व मान्यवर राजांसमक्ष माझ्या मानी मनावर निर्दयपणे केलेली जखम अजून तशीच ओली होती. अवमानाच्या कोणत्याच जखमा लवकर भरून येत नाहीत. विशेषतः स्त्रियांनी केलेल्या जखमा तर कधीच लवकर भरून येत नाहीत. आल्या तरी त्याचे विरूप व्रण कुठंतरी कायमचे मागं राहतात. आपलं स्वयंवर मांडून त्या स्त्रीनं सर्वांना गरजून सांगितलं होतं की कर्णाचं जीवन म्हणजे हीनता, उपेक्षा, वंचना आणि अवमान. स्त्री मुखातल्या एका नाजूक जिभेनं कर्णाचं कणखर शरीर केवळ आपल्या शब्दांवर तोललं होतं. योद्ध्यासाठी यापेक्षा अन्य कोणतं भयानक मरण असतं? सर्व लोक संपत्तीच्या आणि वैभवाच्या उभारीवर जगत असतात, पण योद्धा हा केवळ मनाच्या उभारीवर जगत असतो. म्हणूनच अवहेलनेचे आणि अधिक्षेपाचे प्रसंग तो कधीच विसरू शकत नाही. एका यत्किंचित स्त्रीकडून झालेला घोर अपमान तो कधीच विसरू शकत नाही आणि तिला क्षमाही करू शकत नाही. म्हणूनच त्या घटनेनंतर दीर्घ कालावधी लोटला तरी महापुराच्या पाण्यानं नदीचा तास क्षणाक्षणाला कुरतडत जावा तसे तिचे विषारी शब्द माझ्या अंतःकरणाला कुरतडत आले होते. ते वांगबाण विसरावे म्हणून मी प्रयत्न करीत होतो, पण छाटलेल्या वृक्षाला नवे धुमारे फुटावेत तसे ते वेळोवेळी नव्याच आविष्कारात माझ्यापुढं उभे राहत. शांत वेळी मला अगदी अस्वस्थ करीत. मनाचं सरोवर ढवळून टाकीत. तिच्या स्वयंवरात कामी आलेला माझा पुत्र सुदामन अनेक वेळा आपली आठवण करून देई. एखाद्या शहाण्या माणसाला भोवतीच्या लोकांनी ओरडून मूर्ख म्हणावं आणि शेवटी त्याला स्वतःलाच आपल्या शहाणपणाची शंका येऊन त्यानं मूर्खांसारखे वेडे वाकडे हातवारे करावेत तसंच माझं झालं होतं. सर्वजण मला हीन म्हणून संधी मिळेल तेव्हा छेडीत होते. प्रथम ते ऐकताना मी उसळत होतो. पण जेव्हा एका स्त्रीनंही तीच हीनतेची मुद्रा हसत हसत माझ्या मस्तकावर ठोकली तेव्हा आपण खरंच हीन आहोत असं मला वाटू लागलं. मी चांडाळा इतका किंबहुना त्यापेक्षा अधिक हीन आहे हे ऐकायला मी माझं मन आता तयार केलं आहे. पण माझ्या पुत्रवधाचा सूड मात्र मी नक्कीच घेणार. केवळ एकच एक सत्य या हीनतेतही मला स्वर्गीय सौख्य देत आलं होतं आणि ते म्हणजे माझ्या कुटुंबियाच्या प्रेमाचं. पण ते सौख्य ही निखळ नव्हतं. माझ्या कोणत्याही पुत्राला माझ्यासारखी जन्मजात कवच कुंडलं नव्हती आणि म्हणूनच ते माझ्यापेक्षाही हीन ठरणार होते. उद्याचे आमचे वंशज हे माझ्यापेक्षा हीन असणार ही जीवघेणी जाणीव कधी कधी तर मला फार अस्वस्थ करू लागली. माझा आधार एकच होता, आकाशात तळपणारा माझा गुरु. त्याच्या केवळ एकाच दर्शनानं मला स्फूर्ती येत होती. सारं औदासीन्य दूर पळत होतं. मी इंद्रप्रस्थाकडे चाललो होतो, पांडवांच्या राजनगराकडं, पण ते केवळ श्रीकृष्णासाठी. जाता जाताच मी रथातून सहज आकाशात दृष्टी फेकली.
शेजारी बसलेला अश्वत्थामा म्हणाला, काय पाहतो आहेस त्या सूर्यबिंबाकडे एवढं निरखून करणार? पाहतोय की त्या तेजस्वी बिंबात कुठंतरी एखादा हिनकस काळा भाग दिसतोय का? जे सत्य आणि शक्य नाही ते कशाला पाहतोस? जे सत्य नसतं ते जगात शक्य करून दाखवलं जातं म्हणून. मी तेच अनुभवत नाही काय? माझ्या उत्तरानं तो स्वस्थ बसला. आम्ही इंद्रप्रस्थाच्या सीमेत प्रविष्ट झालो. राजवाड्यासमोर अमात्यांनी आमचं स्वागत केलं. यज्ञ मंडपात पांडवांच्या राजसूय यज्ञाची सर्व तयारी झाली होती. पण माझे डोळे श्रीकृष्णाचाच वेध घेत फिरू लागले. तो कुठंच दिसला नाही. मी केवळ त्याच्या दर्शनासाठीच आलो होतो. नीलवर्णाचा तो श्रीकृष्ण हे एक मला निळ्या आकाशासारखं महान गूढ वाटत होतं. केवळ अल्पशा कालखंडात खांडववनाच्या घनदाट परिसरात गगनचुंबी नगरी उभारलेली पाहताना मात्र मी आश्चर्यानं थक्क झालो. सर्वत्र मंदिरं, राजवाडे, शस्त्रागार, अश्वशाळा, पाठशाळा, भूषणागार यांची शिखरं आकाशाच्या उदरात घुसून दाटीवाटीनं इक्षुमतीच्या व यमुनीच्या किनाऱ्यावर उभी होती. ही किमया काय केवळ पांडवांनीच केली असेल? नक्कीच नाही. श्रीकृष्णाचंही त्यांना सहाय्य झालं असलं पाहिजे. पांडवांना त्याचा पाठिंबा लाभला होता. नाहीपेक्षा पांडव समर्थांच्या क्षेत्रातील केवळ याचकच होते. कर्ण 2. मी, अश्वत्थामा आणि दुर्योधन राजवाड्याच्या महाद्वाराबाहेर थांबलो. दुर्योधन तर फारच अस्वस्थ दिसू लागला. त्याची इंद्रप्रस्थात येण्याची मुळीच इच्छा नव्हती. पण पितामहांची अवज्ञा तो करू शकला नव्हता. मनावर हिमालयासारखा पाषाण ठेवूनच केवळ ज्येष्ठांचं आज्ञापालन म्हणून तो आला होता. पांडवांचे अमात्य आमच्या सामोरे होते. पण त्यांच्या समवेत आत प्रवेश करणं आम्हा तिघांनाही प्रशस्त वाटलं नाही. आम्ही कुरुयोद्धे होतो. सामान्य आमंत्रित नव्हतो. पण इतक्यात मंडपातून युवराज युधिष्ठिरानं आम्हाला पाहिलं आणि तो तत्परतेनं प्रवेशद्वाराबाहेर आला. पुढं होऊन अश्वत्थाम्याचा हात त्यानं जिव्हाळ्यानं आपल्या हाती घेतला. दुर्योधनाकडं पाहत तो म्हणाला, आर्या, युवराजनी भानुमतींना नाही आणलंस? दुर्योधन काहीच बोलला नाही. शेवटी युधिष्ठिरानं माझ्याकडं पाहिलं. मला पाहताच तो दचकला. त्यानं आपली दृष्टी माझ्या पायांवरच खिळवली. सर्व स्तब्ध उभे राहिले. शांततेचा भंग करीत अश्वत्थाम्यानं त्याला विचारलं, युधिष्ठिरा, यज्ञाची सर्व तयारी यथासांग झाली आहे ना? होय गुरुपुत्रा, आम्ही मार्ग प्रतीक्षा करतो आहोत ते यज्ञाच्या मुख्य यज्ञवेत्याची. यज्ञवेत्ता कोण आहे? श्रीकृष्ण. युधिष्ठिर माझ्या पायांकडे पाहतच त्याला म्हणाला. त्याच्या कपाळावर आठ्यांचं जाळं होतं. मग श्रीकृष्णाचं इंद्रप्रस्थात आगमन होईपर्यंत आम्हाला तुझी ही भव्य राजवस्तू तरी दाखवशील की नाही? आपल्या मस्तकावरच्या शुभ्र वस्त्राची प्रवासात ढिली झालेली हनुवटीखालची गाठ नीट करीत अश्वत्थामा म्हणाला. हो, म्हणत युधिष्ठिरानं आपल्या अमात्यांना आम्हाला आत नेण्याचा संकेत केला. माझी आणि युधिष्ठिराची जेव्हा जेव्हा भेट झाली होती तेव्हा तेव्हा कटाक्षानं त्यानं माझ्या पायांकडंच निरखून पाहिलं होतं. त्याला असं तर सुचवायचं नव्हतं ना की कर्णा, तुझं स्थान केवळ पायांजवळच आहे. तू सुतपुत्र आहेस. अमात्यांसह वर्तमान आम्ही तिघांनी यज्ञ मंडपात प्रवेश केला. आमच्या अगोदर आलेले पितामह, महामंत्री विदुर आणि द्रोण त्या मंडपात यज्ञाची व्यवस्था पाहत होते. तो भव्य मंडप देशोदेशीच्या ऋषीमुनींनी अगदी फुलून गेला होता. मला तर क्षणभर आपण एखाद्या आश्रमासमोरच उभे आहोत असं वाटलं. नरेशांच्या बैठकीच्या विभागात अनेक देशांचे राज्ये आसनस्थ झाले होते. त्यात कर्कायू, कुकंड, कणकध्वज, दुडधन्वा, जयद्रथ, भोज, नंदक, रोचमान, द्रुपद, सेनाबिंदू, कृतवर्मा आणि शिशुपाल यासारखे विख्यात राजे होते. पूर्व दिशेला एक भव्य यज्ञकुंड आणि त्या निकटच एक यज्ञवेदी उभी केली होती. कुंडाभोवती नक्षीदार रांगोळी रेखली होती. त्या रांगोळी मागं व्याघ्र चर्म अंथरून ज्येष्ठ ऋषी कुंडाला वलय देऊन बसले होते. त्यांच्या हाताला सहज लागतील अशा बेतानं औदुंबर, बलवज, पिप्पल, वट, आम्र, चंपक, चंदन अशा विविध वृक्षांच्या समिधांचे छोटे छोटे ढीग दिसले.
छोट्या कालावधीनंतर त्या समिधा कुंडात अर्पिल्या जाणार होत्या. अर्घ्यासाठी तूप, दूध आणि नद्यांच्या पवित्र जलानी भरून ठेवलेले सुवर्ण कुंभ मावळतीच्या प्रकाश किरणात झळाळू लागले. यज्ञकुंडाच्या पूर्व दिशेला यज्ञवेत्या श्रीकृष्णासाठी मांडलेलं सुवर्ण सिंहासन त्यांच्या अंगलटीच्या मानानं फार भव्य वाटत होतं. आम्ही मंडपातून राजवाड्याच्या पायदंडीपर्यंत चालत गेलो. तिथं भीम, अर्जुन, नकुल, सहदेव उभे असलेले मला दिसले. अर्जुनाला पाहताच माझ्या स्मृतींचं सरोवर एकाएकी ढवळलं गेलं. आखाड्यातील नीलकमलांची माला आणि स्वयंवरातील धवल कमलांची माला त्याच्याच कंठात पडली होती. का? तो केवळ क्षत्रिय होता म्हणून? माझ्या मनाच्या धनुष्यावर स्मृतीचे लिप्त बाण चढू लागले. तो एकटक माझ्या कानांकडे पाहत होता, पण माझ्याशी काही बोलावं असं त्याला वाटलं नसावं. का वाटावं? एका क्षत्रियानं एका सुतपुत्राशी बोलावंच असा कोणताही सामाजिक संकेत त्याला माहीत नव्हता. गुरुपुत्र म्हणून अश्वत्थाम्याला मात्र त्यानं आदरानं वंदन केलं. भीम दुर्योधनाकडे पाहत होता. भीमाला जणू वाटत होतं की सर्वांना पायाखाली चिरडण्यासाठीच आपण जन्माला आलो आहोत. जवळच उभे असलेले पांडवांचे 5 पुत्र आश्चर्यानं हे सारं पाहत होते. अर्जुना, अरे त्या कर्णाच्या कानांकडे एवढं एकटक काय निरकून पाहतोस? त्याची कुंडल जन्मजात आहेत, जसा तुझा नीलवर्ण जन्मजात आहे तशी. अश्वत्थामा हसत राजवाड्याच्या पहिल्या पायदंडीवर पाय टाकत म्हणाला. तो नेहमीच स्वतःभोवती प्रसन्नता ठेवण्याचा यत्न करीत असे. त्या उत्तुंग राजवास्तूवर एकदा दृष्टी टाकावी म्हणून वरच्या शिखराच्या दिशेनं मी हळूच मान वर उचलली. वरच्या शुभ्र पाषाणाच्या पसरट सौंधाच्या तळपत्या कठड्याला डावा हात टेकून उभी असलेली, शुभ्र वस्त्र परिधान केलेली एक स्त्री मला दिसली. मंदिरातल्या देवतेच्या मूर्तीसारखी ती निश्चल उभी होती. तिच्या उजव्या हातात काहीतरी पिवळ्या धाग्यासारखं अस्पष्ट दिसत होतं. माझी आणि तिची दृष्टीभेट होताच मात्र ती मूर्ती क्षणभर हलली. सौंधावरून लगबगीनं आपल्या कक्षात जाण्याच्या प्रयत्नात त्या स्त्रीच्या हातातील एक वस्तू एकाएकी सुटली आणि गरगरत खाली येत नेमकी माझ्याच पायांवर पडली. सर्वांनी आश्चर्यानं माझ्या पायांकडे दृष्टी वळवली. दुर्योधन ती वास्तू उचलण्यासाठी पुढे झाला, पण त्याला मी ती संधी दिलीच नाही. मीच खाली वाकून ती हळूच वर उचलली. अतिशय नाजूक आणि सूक्ष्म दुव्याचं, बालकांच्या हातात बांधायचं ते एक सुवर्ण हस्तभूषण होतं. राजवाड्यावर कुणाचाही पुत्र इतका लहान नसताना ते राजपुत्रांनी हाती बांधायचं हस्तभूषण त्या स्त्रीनं कुणासाठी करवून घेतलं असावं असा विचार करीत ते मी अमात्यांच्या हाती दिलं. मी क्षणभर परत सौंधाकडे पाहिलं. तिथं कुणीच नव्हतं. तो शुभ्र पाषाणांचा उंच सौंध सूर्यशलाकात तसाच तळपत होता. आम्ही राजवाड्याच्या पायदंड्या चढू लागलो, पण माझ्या डोळ्यांवरून ते हस्तभूषण काही केल्या जाईना. पायदंड्या चढता चढताच मी अमात्यांना विचारलं, मग हा सौंदावर उभ्या होत्या त्या कोण? राजमाता कुंती देवी. हे हस्तभूषण त्यांनी हस्तिनापुरातील कुठल्या तरी एका महापराक्रमी योद्ध्याच्या पुत्रासाठी करवून घेतलं आहे. कारण सुवर्णकाराला ज्यांनी ज्या ज्या सूचना केल्या त्या मी स्वतः ऐकल्या आहेत. मीच त्याला मथुरेहून पाचारण केलं होतं. हस्तिनापुरातील महापराक्रमी योद्धा कोण असा प्रश्न मी स्वतःला विचारला, पण नेमकं नाव काही डोळ्यापुढे येईना. आपल्याला काय करायचं असा विचार करीत तो यत्न मी सोडून दिला. अमात्य त्या वास्तूचं वर्णन ऐकवू लागले. राजवास्तू इतकी आकर्षक बांधण्यात आली होती की तिच्या पुढे हस्तिनापूरचा प्राचीन राजवाडा मला काहीच वाटला नाही. निरनिराळ्या दालनातून निरनिराळे कक्ष पाहताना त्यांची घडण करणाऱ्या एका कल्पक कलाकाराचं कौतुक केल्याशिवाय राहावे ना. भिंतीवर ठाई ठाई कुरूंच्या पूर्वजांच्या जीवनचरित्रातले अनेक ठळक प्रसंग आकर्षक चित्रात चितारले होते. राजसभेचं विशाल दालन म्हणजे तर चित्रकलेचा स्वच्छंद आविष्कारच वाटला मला. त्या दालनात पितामह भीष्म काशी राजांच्या कन्या हरण करून आणत आहेत. महाराज शंतनू नदी तटाकी मत्स्यकन्या मत्स्यगंधेकडे लुब्ध होऊन पाहतायत. महाराज देवापी राज्याचा त्याग करून ऐन तारुण्यात
ईशचिंतनासाठी शांत मुद्रेनं अरण्यात जाताना हस्तिनापूर वासियांकडून बाहू उभारून निरोप घेत आहेत. महाराज पांडू एका अरण्यात मृगया करीत फिरताहेत. त्यांनी मारलेल्या मृगाचं एका कोपिष्ट ऋषीत रूपांतर झालं आहे. शापित महाराज पांडू आपल्या 2 स्त्रियांसह नगराचा खाली मान घालून निरोप घेत आहेत. एका अरण्यात ऋषी वेशधारी महाराज पांडू असून त्यांच्या दोहो बाजूस 2 स्त्रिया आहेत. त्यांच्या समोर 5 बालक खेळत आहेत. असे अनेक आकर्षक प्रसंग पाहताना मन भूतकालाचा वेध घेऊ लागलं. ती राजसभा कुरूंच्या हस्तिनापुरातील राजसभेपेक्षा मला कितीतरी प्रसन्न आणि जिवंत वाटली. एक गोष्ट मात्र त्या राजसभेत मला कुठंच दिसली नाही, ती म्हणजे चंद्रप्रतिमा. ज्या ठिकाणी राजसिंहासनामागं प्रतीक म्हणून कुरूंनी शुद्ध चांदीची प्रतिमा ओतवली होती, नेमक्या त्याच ठिकाणी राजसिंहासनामागं पांडवांनी मुरलीधर श्रीकृष्णाची शाडूची एक नीलवर्णी प्रतिमा कोरली होती. पांडवांच्या श्रीकृष्ण निष्ठेचंच ते प्रतीक असावं. राजसभेचं दालन पाहून होताच आम्ही राजस्त्रियांच्या दालनात प्रवेश केला. राजस्त्रियांची दालनं म्हणजेच तर सौंदर्याचं अप्रतिम प्रदर्शनच होतं. नक्षीदार कोरीव शुभ्र पाषाणाच्या स्तंभावर नर्तिकांच्या अनेक भावमुद्रा खोदल्या होत्या. केशभूषेसाठी उंच उंच दर्पण नक्षीदार दगडी महिरपीत बसवले होते. भिंतीवर राजकुलातील स्त्री पुरुषांच्या जीवनक्रमातील अनेक भावप्रसंग चितारले होते. त्यातला प्रत्येक भावप्रसंग मला स्पष्ट समजला, कारण बाबांनी कुरूंचा कुलवृत्तांत मला वेळोवेळी कथन केलेला होता. त्या दालनातील प्रत्येक चित्र मला मोहक आणि बोलकं वाटलं. काही काही प्रसंग फारच पुराण कालचे असूनही ते कालच घडल्यासारखे परिचित वाटू लागले. उर्वशी उर्वशी म्हणत झाडाझुडपांना मिठ्या मारणारे निष्ठावंत प्रेमिक महाराज पुरूर बसू एका चित्रात रेखाटले होते. इंद्रांचा पराभव करून परतताना सैन्याचा अग्रभागी आत्मोन्नतपणे उभे असलेले नहुष, शुक्राचार्यांच्या चरणांवर मस्तक टेकवून पश्चाताप दग्ध झालेले आपल्या अपराधांची क्षमा मागणारे ययाती आणि त्यांच्या शेजारी गर्वोन्नतपणे उभी असलेली त्यांची पत्नी रूपगर्विता ऋषिकन्या देवयानी, सिंहाचे दात मोजू पाहणाऱ्या आपल्या भारताकडं सकौतुक पाहणारी शकुंतला, कुरूंच्या वंशविस्तारासाठी झटलेली महाराणी सत्यवती, अशा अनेक स्त्री पुरुषांच्या स्मृती त्या भिंतीवर ठसठशीतपणे साकार झाल्या होत्या. त्या अबोल भावमुद्रा सजीव होऊन मूकपणेच आपल्या कथा सांगतायत असं वाटत होतं. पण त्यातील एका चित्राचा मात्र मला काही केल्या अर्थबोध होईना. त्या चित्रात आर्तता होती, गूढरम्यता होती, भयान सहाय्यता होती. मात्र तरीही ते मुळीच करून वाटत नव्हतं. त्या चित्राकडं पाहिल्यानंतर नेमकं काय वाटतं तेच मला कळेना. उत्सुकता, कुतूहल की अन्य काय होतं हे सांगणं कठीण होतं. त्या चित्रात गूढ आकर्षण होतं. रंगसंगती तर सर्व चित्रांहून फारच प्रभावी होती. निळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर एका भित्तीवर एका विशाल नदीच्या पात्राचा एक वळणदार ओघ दाखविला होता. त्या नदीच्या पात्रात गुडघाभर जलाशयात एक वृद्ध जर्जर दासी खाली वाकून एक लाकडी पेटिका त्या पात्राच्या उफाळलेल्या लाटात लोटत होती. नदी किनाऱ्यावर एक तरुण राजस्त्री आपलं मुख आपल्या ओंजळीत धरून क्रंदत होती. तिच्या राजवस्त्रांवरून ती राजस्त्री होती हे निश्चित. तिच्या वस्त्राचा पदर घोंगावणाऱ्या उत्तान वाऱ्याबरोबर उडत होता. तिच्या कुंचकीवरून काही थेंब खाली ठिबकत असल्याचं दाखविलं होतं. वाटे की पाऊस नुसताच पडून गेल्यामुळं ते पाण्याचे असावेत. पण मग त्यांना दुधासारखी धवल चठ्ठा का दाखवली होती ते मला नीट उमजेना. नदीच्या पात्राच्या पैलतीरावर 2 पर्वत शिखरांमधून सूर्यदेवांचा तेजस्वी प्रकाश झोत सरळ त्या पेटिकेपर्यंत ओढला होता. त्या कल्पक चित्रकाराला त्या कृतीतून असं तर सुचवायचं नव्हतं ना की ती दासी ती पेटिका सूर्यदेवांनाच अर्पण करते आहे. किनाऱ्यावर एक श्वेतवर्णी गाय नदीच्या पात्रातील जलप्राशन करीत होती आणि तिचं नुकतंच जन्मलेलं एक गोंडस पाडस तिच्या कासेला बिलगण्यासाठी शेपटीचा गोंडा उंचावून धडपडत होतं.
पण ते त्याला जमत नव्हतं. मला ते चित्र अतिशय आवडलं. ते चित्र खूप निरखून पाहून मी माझ्या स्मृतीला बराच ताण दिला. पण मला तो प्रसंग कुणीही कुठंही कधीच सांगितल्याचं आठवेना. शेवटी कुतूहल म्हणून मी अमात्यांना विचारलं, हा प्रसंग कोणता अमात्य? ते मलाही नीटसं माहीत नाही. असं एक चित्र तयार करावं असा आग्रह राजमाता कुंती देवींनी केल्यामुळं सर्वात कुशल असे मथुरेचे चित्रकार आणून ते काढून घेतलं आहे. चित्र पूर्ण होताच राजमातेला ते पाहण्यासाठी मी पाचारण केलं. चित्र पाहताच मात्र त्या स्तब्ध झाल्या. चित्रकाराला वाटलं आपली कला त्यांना आवडली नसावी. राजमाता त्या पेटिकेत नेमकं काय होतं याची मला कल्पना देण्यात आली असती तर हे चित्र मी याहीपेक्षा अधिक समर्पक आणि सूक्ष्म भावछटात रेखाटलं असतं. तो चित्रकार म्हणाला. मग राजमातेनं चित्रकाराला कोणतं उत्तर दिलं? मी उत्सुकतेनं विचारलं, कारण मलाही नेमकं तेच कुतूहल होतं. एक दीर्घ निश्वास सोडून त्यावेळी कुंतीदेवी म्हणाल्या की त्या पेटिकेत काय होतं हे एकट्या दुर्वास ऋषींनाच माहीत आहे. अमात्यांनी उत्तर दिलं, बाहेर यज्ञमंडपात आलेल्या ऋषीत दुर्वास ऋषी आहेत काय? मला त्या चित्रातली आर्तता हृदयस्पर्शी वाटली. त्या पेटिकेत काय असावं ही शंका काही केल्या दूर होईना. म्हणूनच मी पृच्छा केली. नाही, उत्तर आलं. आम्ही दालनातून बाहेर आलो. मनात असूनही शिष्टाचार म्हणून मला अधिक प्रश्न विचारता आले नाहीत. सर्व राजवाडा पाहून झाला. शेवटचं एकच दालन शिल्लक राहिलं. त्या दालनातील सर्व वस्तू मायावी आहेत असं अमात्यांनी आम्हाला सांगितलं. विनोदानं अश्वत्थामा म्हणाला, तसं सगळं जगच मायावी आहे. शेवटी आम्ही त्याही दालनात प्रवेश केला. खांद्यावरची गदा पेलत दुर्योधन सर्वांच्या अग्रभागी टेचात चालला होता. त्या दालनात प्रवेश करताच एका सोपानावर दासीच्या एका घोळक्यात उभी असलेली द्रौपदी मला दिसली, जिला पाहताच माझ्या स्मृतींचं मोहोळ डिवचलं गेलं. घटनांच्या गांधील माशा घोंगावत माझ्या सुतपुत्राला डसू लागल्या. एक सुतपुत्र म्हणून आपल्यावर ती आपल्या तिरस्काराचा जळजळीत कटाक्ष तर नाही ना टाकणार या केवळ जाणीवेनं माझं मन गुदमरू लागलं. पण घडलं ते उलटच. माझी दृष्टीभेट होताच तिनं आपली मान तिरस्कारानं दुसरीकडं नाही वळवली. क्षणभर माझ्याकडं पाहताच तिनं आपली दृष्टी पटकन खाली वळवली. तिचं मुख आरक्त झालं. आपल्या सखीच्या कानात ती काहीतरी हळूच पुटपुटली. तिच्या डोळ्यातील भाव मला निराळाच, अगदी अपरिचित वाटला. माझ्यावरच्या प्रेमानं भारावलेली वृषालीही कधी कधी माझ्याकडं जसं पाही तसा तो मला वाटला. आपल्या सखीच्या कानात ती काय पुटपुटली असावी काही कळेना. दुर्योधनाचं मात्र दालनाकडं लक्ष नव्हतं. तो त्या दालनातील मायावी वस्तूंकडं पाहत ताटपणे तसाच पुढं चालू लागला. दालनाच्या मध्यंतरी एक आकर्षक वीण असलेली नक्षीदार पायघडी अंतरली होती. त्या पायघडीवरील रेखीव नक्षी पाहून त्यानं आश्चर्यानं आपल्या भुवया ताणल्या आणि दुसऱ्याच क्षणी पुढे जाण्यासाठी म्हणून वर छताकडे बघत त्यानं सरळ डावं पाऊल त्या तलम पायघडीवर टाकलं. पण ती पायघडी नव्हती. काठोकाठ पाण्यानं भरलेल्या एका छोट्या तलावावर राजवाड्यातील दासींनी विविध रंगाच्या फुलांच्या परागकणांनी पाण्यावर काढलेली ती एक फसवी रांगोळी होती. तिच्यावर पाय पडल्यामुळं अचानकपणे दुर्योधन सरळ त्या जलाशयात तोंडघशी फेकला गेला. रांगोळी विस्कटली गेली. त्याच्या भव्य राजमुकुट मस्तकावरून उडून तलावात कुठंतरी अदृश्य झाला. हातातील गदेमुळं त्याला नीट पोहताही येईना. त्यानं 2-4 गटांगळ्या खाल्ल्या म्हणून मी पुढं होऊन झटकन त्याला हात दिला. त्या आधारानं तलावाबाहेर हसत हसत येत तो विनोदानं मला आणि अश्वत्थाम्याला काहीतरी म्हणणार होता. तेवढ्यात तिकडं सोपानावर उपहासात्मक हास्याची कारंजी उडाली. दुर्योधनावर तिरस्काराचा एक जळजळीत कटाक्ष टाकत आपल्या सखींना उद्देशून द्रौपदी खोचकपणे म्हणाली, अंधपित्याचे पुत्रही अंधच असतात म्हणायचे. तिच्या सखी पक्षिणींच्या थव्याच्या चिवचिवाटासारख्या साथ देत खसखसल्या. तर काय पायाखालचं सुद्धा दिसत नाही. त्या कुत्सित आणि खोचक उद्गारांची मला अत्यंत किळस वाटली. तिच्या शरीराला सुगंध असेल, पण मनातून असल्या दुर्गंधाशिवाय आम्हाला कधी काय दिसलं? दुर्योधनावरचा तिचा क्रोध तिनं असा
त्याच्या अंध पित्याच्या नैसर्गिक व्यंगाचा मर्मभेदक उल्लेख करून प्रदर्शित केला. मला वाटलं काहीतरी स्त्रीला मर्यादा असाव्यात, निदान राजस्त्रीला तरी असाव्यातच. किमान वडीलधाऱ्यांविषयी बोलताना तरी तिनं जिभेचे वेग रोधावेत. तिच्या कुचेष्टेनं बिथरलेल्या दुर्योधनानं हातातील अवजड गदा क्रोशानं तशीच तलावात फेकून दिली. आपले आग पाखडणारे डोळे तिच्यावर रोखीत ताट मानेनं तो केवढ्या तरी मोठ्यानं कडाडला. अंध पित्याचे पुत्र डोळस असतात, हे प्रसंग येईल तेव्हा तुलाच कृतीनं दाखवून देईल. त्याच्या भिजलेल्या वस्त्रावरून पाणी ओसंडत होतं, पण क्रंद डोळ्यातून मात्र आग. आणि त्याचा काय दोष होता? द्रौपदीच्या अहंभावी उद्गाराचं समर्थन करून त्या क्षणी दुर्योधनाला कोण शीघ्रकोपी म्हणणार होतं, अहमन्य मांडणार होतं? अश्वत्थामनं त्याच्या दंडाला धरून त्याला कसं तरी त्या मायावी दालनाबाहेर नेलं. मी जाता जाता त्या तलावाकडे पाहिलं. त्यावरची वलय थांबली होती. परागकणांची रांगोळी पूर्ववत तयार झाली होती, पण ती पूर्वी इतकी आकर्षक नव्हती. कशी असणार? पूर्वीच्या रंगछटा कुठच्या कुठं विखुरल्या होत्या, उधळल्या होत्या. विविध रंगछटांचं विरूप मिश्रण मागं दाटलं होतं. मी जवळ जाताच दुर्योधन मला निग्रहानं म्हणाला, कर्णा, आता मला इथं पळभरही थांबायचं नाही. सत्यसेनाला बोलावून घे आणि रथ जोडायला सांग. आत्ताच्या आत्ता मी हस्तिनापूरला असाच परतणार. आपल्या अंगावरची वस्त्र भिजली आहेत याची सुद्धा त्याला शुद्ध नव्हती. अश्वत्थामनं आमत्यांना नेत्रानं संकेत केला. त्यांनी वस्त्रागारातून एक कोरडं उत्तरीय व अधरीय आणलं. अश्वत्थामनंच ती वस्त्र त्याच्या पुढं धरली तेव्हा कुठं त्याच्या ध्यानात आलं की आपण भिजलो आहोत हे. एका मोकळ्या दालनाकडं अंगुली दाखवीत अश्वत्थामनं त्याला वस्त्र बदलून येण्यासाठी सुचवलं. अश्वत्थामा म्हणजे समय सूचकतेचा सुंदर निर्झर वाटला मला. दुर्योधन वस्त्र बदलून आला, पण त्याच्या शरीरापेक्षा त्याच्या अंगावरची वस्त्र फारच सैल दिसत होती. ती वस्त्र बहुधा भीमाची असावीत. मला तो एक विचित्र योगायोग वाटला. मी माझ्या मस्तकावरचा मुकुट काढून तो त्याच्या अनावृत्त मस्तकावर बसवला, कारण त्याचा मुकुट तर तलावाच्या तळाशी गेला होता. माझ्या अनावृत्त मस्तकाकडे पाहून त्यानं विचारलं, आणि तुझ्या मस्तकावर काय? मी क्षत्रिय नाही राजा, सुतपुत्राला मुकुटाशिवाय वावरण्याची सवय असते, मी उत्तर दिलं. माझ्या मस्तकाकडे पाहत त्यानं अश्वत्थाम्याला विचारलं, वास्तविक याला कोणत्याही मुकुटाची आवश्यकता नाही असं तुला नाही वाटत? त्याचे सोनेरी कुरळे केस मुकुटालाही लाजविणारे आहेत, अश्वत्थामा म्हणाला. मी त्याच्या मस्तकावर मुकुट ठेवल्यानं दुर्योधनाचा क्रोधावेग आता बराच कमी झाला. आम्ही हस्तिनापुराला जायच्या निर्धारानंच त्यातून बाहेर पडलो, कारण दुर्योधनाचा अपमान तो माझाही अवमानच होता. तो आणि मी दोन आहोत असं मी कधीच मानलं नव्हतं. त्यानं माझं जीवन घडविलं होतं, भवितव्यही तोच घडविणार होता. त्याची कुचेष्टा करणारी द्रौपदी मला केवळ अविचारीच नाही तर घमेंडखोरही वाटली. प्रत्येक घटनेला परिणाम असतो, तिला तो कधीतरी भोगावा लागणार असं मला वाटलं. एकाएकी चोहो बाजूंना चौघडे, नगारे, तुताऱ्या आणि मृदुंग यांचा हर्षवर्धक एकच कल्लोळ झाला. म्हणून मी कुतूहलानं अमात्यांना या कल्लोळाबद्दल विचारलं. ते म्हणाले, आता यज्ञाला प्रारंभ होईल. द्वारकेहून भगवान श्रीकृष्ण आत्ताच आले असावेत. त्यांच्या आणि इतर यादवांच्या स्वागतासाठीच ही रोमहर्षक वाद्य वाजताहेत. राजसूय यज्ञाची अट आमच्या राज्यानं पूर्ण केली आहे. पूर्व, पश्चिम आणि दक्षिण, उत्तर अशी सर्व राज्य या यज्ञापूर्वी जिंकावी लागतात. यज्ञ मंडपात उपस्थित असलेले सर्व राजे आमच्या सैन्यानं पादाक्रांत केलेल्या या आर्यवार्तातील निरनिराळ्या भूभागाचे राजे आहेत. ते सर्व राजे उठून आता यज्ञवेत्याला अभिवादन करतील. कोणकोणती राज्य जिंकली तुमच्या सैन्यानं? मी पुन्हा प्रश्न केला. कितीतरी. कौसल, विदेह, चेदी, ते एक एक नावं सांगू लागले. ते ऐकत ऐकतच आम्ही यज्ञ मंडपाजवळ आलो. धन्यवाद.